वैभव मांडे यांचं पण स्वागत या ठिकाणी केलं जाईल. मी वैभवजी मांडे यांना पण विनंती करतो की आपण पण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. या वैभवजी मांडे साहेब, आपण सहर्ष आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. मॅचला सुरुवात होतीये. नक्कीच पहिला बॉल फास्ट अँड फ्युरियस वाइल्ड एक्सप्रेस नो डाऊट महेश म्हात्रे यांचा पहिला बॉल. आता 4 षटकांची मॅच. पहिलं षटक पॉवर प्लेचं P1चं षटक आणि पहिला बॉल जर आपण पाहिला तर वेगवान होता. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न महेश यांचा सार्थकही ठरलाय. अशीच गोलंदाजी करायची. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. स्विचिटचा फटका. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. एकही धाव घेतलेली नाहीये. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. अशीच गोलंदाजी खरं तर करावी लागेल. या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. खरं तर युवराज 11 गावदेवी वया संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय प्रसाद भाई खाने साहेबांच्या माध्यमातून माझ्या समालोचनासाठी ₹500 कॅश प्राइज त्यांनी दिलेला आहे. त्याबद्दल प्रसाद दादा खाने यांचा आभार व्यक्त करूया. खरं तर एखादा कलाकार जेव्हा त्याची कला सादर करत असतो, खरं तर मी म्हणेन की पैशापेक्षा पाठीवरती शाबासकीची थाप महत्वाची असते. ती शाबासकीची थाप आम्हाला ज्यांनी दिलेली आहे ते प्रसाद खाने साहेब यांचं पुनश्च एकदा आपण आभार व्यक्त करूया. आणि त्यांच्या सुपुत्राच्या नावाने युवराज 11 या नावाने मात्र गावदेवी वया संघ खेळतोय. अगदीच कलेला दाद देणारे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला भेटतात. प्रसादजी खाने. स्विचिट बिगिट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा तेवढा ताकदीचा संपर्क झालेला नाहीये. हा देखील सलगचा चौथा डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. येस, मी सन्मान्य मंगेशजी सोनावणे यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आपल्या देखील योग्य तो सन्मान या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. यस, गोलंदाज महेश तयार. बिगिट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. हा डॉट बॉल. सलगचा 5वा बॉल डॉट आहे. हा तिसरी मेडन ओव्हर या संपूर्ण स्पर्धेतील होईल का? गोलंदाज तयार. ओ झाले. ओ नक्कीच झाले. तिसरी मेडन ओव्हर या संपूर्ण स्पर्धेतील. टाळ्या झाल्या पाहिजेत महेश म्हात्रेच्या गोलंदाजीसाठी. फास्ट अँड फ्युरियस. वेग जेवढा आहे तेवढंच व्हेरिएशन, तेवढंच वैशिष्ट्यपूर्वक कामगिरी त्याच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला भेटली. या संपूर्ण स्पर्धेतील स्मृती चषकातील तिसरी मेडन ओव्हर महेश म्हात्रेच्या नावावरती आपल्याला पाहायला भेटली आहे. तर बॅटचा फेस ओपन करायचा होता. मोठे स्ट्रोक, ब्लाइंड स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटत होते, पण तेवढा ताकदीचा बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. एलिव्हेशन झाले नाहीये. त्याचमुळे जर पाहिलं तर खरं तर प्रसाद खाने साहेबांनी आम्हाला पारितोषिक दिलं, पण त्याच्याच बरोबरीने खरं तर प्रथमेश सर तुमच्यासाठी माझ्यासाठी ज्यांनी पारितोषिक दिलं आणि ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपल्याला बेस्ट फिल्डरचं कूलर पण पुरस्कृत केलेलं आहे. एक दानशूर दाते, एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो आणि कलाकाराची कदर करणारं एकमात्र व्यक्तिमत्व सन्माननीय प्रवीण शेठ महाडिक ज्यांनी मात्र ते पारितोषिक आपल्याला दिलेलं आहे. प्रवीण शेठ महाडिक साहेबांचं पण आपण या ठिकाणी आभार व्यक्त करूया. नक्कीच मी आधीच म्हटलं की पैसा सर्वांकडे ती देण्याची दानत फार कमी लोकांकडे आणि त्यातील हे. यस, बिगेट खेळलाय तो चंद्रमान नभात. बॉल जातोय ढगात. हा आलाय बिग 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 चेरन. यस, ओके. साब षटकार अर्धा डझन धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा उडवलाय. बराच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. जजमेंट चांगली ठरली आहे. पहिला हादरा भेटला जातोय गावदेवी पानशील टीमला आणि संधी भेटतीये डीजेला.
अं, यश पवार सांगतायत बारी बारी सबकी बारी, पहिली तेरी अब मेरी बारी. खरं तर ज्या फलंदाजाने समीर वानखळेने त्याच्यावरती मोठा स्ट्रोक खेळला होता, त्याचीच विकेट त्यांनी घेतली, त्याला तंबूचा रस्ता दाखवलाय. बॅक टू दी डगआउट. पहिला हादरा भेटला जातोय पानशील टीमला. इनॅक्ट नंबर 3 वरती नवीन फलंदाज दाखल होतील. अनिल अनिल वानखळे आपल्याला पाहायला भेटतात. बॉलिंग ट्रॅक वरती यश पुन्हा एकदा तयार. समोरच्या दिशेने स्टिअर केलाय, हलक्या हाताने खेळून काढलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक येणार, चेंडू उचलणार, चेंडूची फेकी होतीये. सिंगलला डबल मध्ये परिवर्तित करण्याचा जो प्रयत्न होता तो सक्सेसफुली कंप्लीट झालाय. या 2 धावा आणि या 2 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटलाय. धावसंख्या जाऊन पोहोचती 8 धावा धावफलकावरती लागल्यात. ज्यावेळी 8 धावा धावफलकावरती लागले जातात तेव्हा आता मात्र तो एक मोठा स्ट्रोक यशवरती खेळला गेला. त्यानंतर चांगली कामगिरी तो करतोय. विकेट करण्याचा प्रयत्न होता. ब्लाइंड स्ट्रोक, टप्पा पडण्याचा चेंडू सरळ एसी रक्षकाचा वेग घेत एसी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. अक्षय म्हात्रे एसी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. कोणत्याही पद्धतीची चूक त्यांच्या माध्यमातून होत नाहीये. चांगली कामगिरी खरं तर यश पवार देखील करतायत. त्यांच्यावरती मोठा स्ट्रोक खेळला गेला, तदनंतर त्यांचा आत्मविश्वास आणि त्या आत्मविश्वासाच्या जीवावरती ही गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटतीये. खरं तर बराच वेळ आपण पाहतो की गोलंदाजावरती मोठे स्ट्रोक खेळल्यानंतर त्यांची लय भरकटतात, पण असं काही यशच्या बाबतीत घडत नाहीये. ही खरं तर जमेची बाब असेल. चांगली गोलंदाजी होते त्याच्या माध्यमातून देखील. जशी गोलंदाजी महेशने केली आहे, थोड्याफार चुका यशच्या माध्यमातून झाल्यात, पण त्या चुका सुधारल्या देखील आहेत. चांगला चेंडू आहे. खोलवर पद्धतीचा चेंडू होता, डायरेक्ट पॉपिंग क्रीज मध्ये ड्रॉप झाला. तदनंतर एसी रक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. आणि दुसऱ्या षटकाचा खेळ देखील इकडून संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी खरं तर जो ग्राफ वायल्ड टीमचा होता उंचावला होता. चांगली गोलंदाजी महेश म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली. या संपूर्ण स्पर्धेतील तिसरं मेडन ओव्हर त्यांच्या नावावरती एक दीर्घाव षटक त्याने हाताळलं आणि त्यानंतर यश पवार देखील आले. पहिल्या बॉलवरती आक्रमण, त्यानंतर सलगचे 5 बॉल. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली आहे. सिनेट नंबर 3 वरती सांघिक कोट्यातून तिसरा आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळण्यासाठी रितेश पवार यांचा वापर करण्यात आला. चांगली कामगिरी त्यांना जरूर करावी लागेल. ज्या पद्धतीचा खेळ या दोन्ही गोलंदाजांनी केलाय वाईल्ड टीम साठी. युवराज 11 गावदेवी वयाळ हा संघ आपल्याला पाहायला भेटतो. या मैदानामध्ये चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला भेटतो. गोलंदाज तयार आहेत. रितेशच्या पहिल्या बॉलवरती हाय टेन्शनची तार, टेन्शन दिलंय. मोठा स्ट्रोक होता, पण नक्कीच एक धाव भेटली आणि एकेरी धावेच्या बरोबरीने स्कोर देखील वाढताना आपल्याला पाहायला भेटेल. नशीब देखील रितेशच्या बाजूने. खरं तर मोठा स्ट्रोक होता. चांगला स्वीट साऊंड आला होता बॅट मधनं. तेवढा ताकदीचा प्रहार देखील बॉलवरती केला होता. एक धाव घेतली. चेंडूला बॅटला ब्लस झाल्यानंतर गल्लीमध्ये रंगळत होता. त्यानंतर एक धाव घेतली आहे. एकेरी धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 10 धावा धावफलकावरती लागलाय. 10 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 1 विकेट. एक गडी बाद झालाय. त्यानंतर चांगला खेळ वायलकरांनी सावरला देखील आहे. विकेट खेळलाय. चेंडू होतोय फरार. सीमा रेषा पार. षटकार. प्रहार करण्यात आलाय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता.
लेगबायच्या स्वरूपात ही एक धाव आपल्याला पाहायला भेटते आणि एकेरी धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढला गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 17 धावा. ऑन स्क्रीन वरती ऑन बोर्ड वरती आपल्याला जरूर पाहायला भेटतात. रितेश पवार लय भरकटलाय. पंचांनी हात समांतर केले, दंडित केले या गोलंदाजाला. एक धाव अवांतर येते आणि आता मात्र धावेंची जी नितांत गरज आहे ती गरज पुरवली जाते रितेशच्या माध्यमातून. वायल टीमचा गोलंदाज थोडीफार लय भरकट आहे. धावेंची गरज नितांत पानशेल टीमला आहे. चांगला चेंडू आहे. चेंडू झालाय फरार या लॉंग स्टॉप रिजन मध्ये. दन 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 सीमा पार चौकार. रितेश पवार चांगली गोलंदाजी होते त्याच्या माध्यमातून, पण थोडस खराब क्षेत्ररक्षण. लेझी क्रिकेट आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिले. चेंडू झालाय परार. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देत चेंडू होतोय परार. सीमा पार आला या षटकार. धावा भेटेल. अठ्ठावीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. खरं चांगली गोलंदाजी होत होती. त्यानंतर रितेश पवार बॉलिंग ट्रॅक वरती आले. त्यांचं मागडं षटक थोडस आपल्याला पाहायला भेटलं. 15 धावा त्यांनी खर्ची केल्या. पहिल्या षटकामध्ये एकही धाव खर्ची केलेली नव्हती. त्यानंतर यश आले. महेश देखील प्रभावशाली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. त्यानंतर यश पवार फक्त 8 धावा त्यांनी खर्ची केल्या आणि एक गडी देखील त्यांनी बाद केलेला आहे. त्यानंतर रितेश पवार मागडं षटक वाईल्ड टीम साठी 15 धावा. ओव्हरऑल जर पाहायला गेलं तर 28 धावा जरूर धावफलकावरती लागल्या गेल्यात. बॉलिंग ट्रॅक वरती संघाकडे चौथा आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळण्यासाठी तन्मय आले. बॉलिंग ट्रॅक वरती चांगली कामगिरी ते जरूर त्यांना करावी लागेल. थोड्याफार चुका रितेशच्या माध्यमातून झाल्या, त्या चुका सुधारायच्यात. सन्माननीय पिंटू शेठ तरे या ठिकाणी आलेले आहेत. आमचे पिंट्या दादा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं आपण स्पर्धेमध्ये करूया सहर्ष स्वागत. चला स्पीडअप करायचा. गोलंदाज तन्मय तयार. आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. स्वतःवरचा नियंत्रण दाखवलाय. माफी असावी. विजय बॉलिंग ट्रॅक वरती. विजय बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला भेटतात. एक धाव खर्ची झाली आहे. एकेरी धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटतो. 29 धावा. गोलंदाज तयार. हो उडवलाय. यस अनिलने मारलाय. अनिलने दिलाय बॉल वर की दणका. खुश होऊन स्वर्गात न पाहतायत रंभा, उर्वशी आणि मेनका.
स्कोर देखील झपाट्याने वाढताना आपल्याला पाहायला भेटते. 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलणार, चेंडूची फेकी करणार. नियंत्रण, खराब फेकी, खराब कलेक्शन. मी तर म्हणेन त्याच विपरीत जर पाहायला गेले तर 2000 रुपयाचं पारितोषिक. एका विकेट यस विजयसाठी पारितोषिक लाभलं गेलंय. एका विकेटसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक अनिकेत पवार यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतंय. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. यष्टिरक्षक महेश. यस बंटी पवारने जर कॅच पकडली तर पंकज पवार, समीर ठाकूर यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. एकदा होती तिथे दुहेरीला परिवर्तित केले. या 2 धावा देखील आपल्याला पाहायला भेटतात. 2 धावेच्या बरोबरीने मदतीने धावफलकावरती 39 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. जो ग्राफ खरं तर पाटील संघाचा थोडा खालती होता. जी गाडी ऑन ट्रॅक वरती नव्हती ती गाडी आता मात्र ऑन ट्रॅक वरती आली आहे. त्याचं एक मात्र कारण म्हणजे अनिल वानखळे. चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला भेटते. 39 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बिगेट काढण्याचा प्रयत्न आहे. रिकामा क्षेत्र निवडलाय. वॅकेंड या एरिया. चेंडू होतोय फरार. दन 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 सीमा पार. चौकार. +4 = 5 अशा 5 धावा धावफलकावरती ऍड होतात आणि त्याचबरोबर स्कोर देखील वाढताना आपल्याला पाहायला भेटतोय. यस थर्ड अंपायर रेफर केलाय. हाईट फॅक्टर यस बॉलिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. रेफर केलाय थर्ड अंपायर. हाईट फॅक्टर चेक केला जाईल. यावेळी हा बॉल चांगला असेल तर कदाचित 4 धावा ग्राह्य धरल्या जातील. त्यानंतर जर एका बाजू दुसरीकडे जर विचार केला तर या बॉल वरती खराब काही जर प्रतिक्रिया असेल तर इट्स अ फेअर डिलिव्हरी. 43 धावा धावफलकावरती लागल्या गेले तरी 44 या धावसंख्येचा पाठलाग दुसऱ्या सत्रामध्ये उत्तरार्धाच्या खेळामध्ये युवराज 11 गावदेवी वयाळ या टीमला करायचा आहे. आणि त्याच विपरीत नेक्स्ट मॅच एका बाजूला आपण पाहायला भेटेल जितू आहे जिते ब आणि त्यांना फाईट करण्यासाठी त्यांचा प्रतिस्पर्धी संघ गावदेवी भिंगारवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीचं कौल केलं जाईल. टॉस या ठिकाणी केला जाईल आणि टॉस करण्याची विनंती मी सन्माननीय उमेशजी महाडिक साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पुढच्या मॅचचा टॉस या ठिकाणी करायचा. एका बाजूला जितवाय जिते बी संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान भिंगारवाडी या 2 टीम दरम्यान मात्र ते बॅटल पाहायला मिळेल. उमेश शेठ महाडिक एक यशस्वी पॅकर म्हणून ज्याने संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये स्वतःचं नाव कमवलं. बऱ्याचशा संघांना पुरस्कृत करत असताना मात्र ज्यांनी या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ॲज अन यशस्वी पॅकर म्हणून सध्या तरी त्यांचं कार्य सुरू आहे. उमेशजी महाडिक यांच्या शुभ हस्ते टॉस मात्र या ठिकाणी आपण करतो आहे पुढच्या मॅचचा. जय हनुमान भिंगारवाडी संघाच्या कर्णधाराला विनंती आहे
टॉस करण्यासाठी यायचं आहे. चला या लगेच जनवान भिंगारवाडी संघाचा कर्णधार टॉस साठी आपण पाठवा. या ठिकाणी आपण उमेश दादा महाडिक यांच्या शुभ हस्ते टॉस करतो. आजच्या या दिवस रात्रीमध्ये शेवटची मॅच जितवाई जितेबी आणि जनवान भिंगारवाडी कॉइन फ्लिप करायचा. टेल इट इज अ कॉल आणि इट इज हेड. टॉस जिंकला जनवान भिंगारवाडी संघाने. काय निर्णय असेल कर्णधार? बॉलिंग. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. काय वैयक्तिक करण्यात रात्री गोलंदाजी घेतलेली आहे. बऱ्याचशा शुभेच्छा आपण त्यांना देऊयात. करता ते बोलत नाहीयेत परंतु त्यांचं कर्तृत्व दमदार आहे. उमेश महाडिक साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं. इकडे आमचे पिंट्या दादा तरे साहेब उपस्थित आहेत. पिंटू शेठ तरे म्हटलं की त्यांच्या चेहऱ्यावरती नेहमी स्माईल असते आणि कोणीही त्यांच्याकडे गेलं तर तुम्हाला ते प्रफुल्लित करून सोडतील. पॉझिटिव्हिटी त्यांच्याकडून मिळते आणि अशी माणसं समाजामध्ये असायला पाहिजेत. तर ज्यांच्याशी बोलल्यावरती तुमचं मन हलकं झालं पाहिजे, ज्यांच्याशी बोलल्यावरती तुम्हाला आनंद झाला पाहिजे आणि ज्यांच्याशी बोलल्यावरती तुम्हाला नवीन ऊर्जा मिळाली पाहिजे. ते आमचे पिंटू शेठ तरे साहेब बेडगडे आहेत आणि त्यांनी पण आम्हाला समालोचनासाठी पारितोषिक दिलेलं आहे. या सगळ्या गोष्टी पारितोषिक दिलं म्हणून नाही आहेत, या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. एवढी वर्ष ते करत आलेले आहेत म्हणून त्यांचा आपण विशेषतः आभार व्यक्त करूया आणि त्यांचं सहर्ष स्वागत. खर तर या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. कल्पेशजी कुरंगळे यांच्यासाठी विजयजी पाटील साहेब भिंगारचे आमचे यांनी पारितोषिक लगवलेलं आहे. 3 बॉल 3 विकेट जर कल्पेश कुरंगळे यांनी मिळवल्या तर विजय पाटील साहेब यांच्याकडून 10,000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. बरीचशी पारितोषिक आपण पाहतोय. इकडे मॅचला पण सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे. महेश म्हात्रे आणि अक्षय म्हात्रे ही सलामी फलंदाजांची जोडी आहे. कल्पेश कुरंगे तयार आहेत. 44चं टार्गेट. यावरचा पहिला चेंडू पैर पे गेंद और पैर पे गेंद तो बाउंड्री की सैर पे गेंद. चेंडू निघून चाललाय डीप लॉन्ग लेग सीमा रेषा पार. स्वॅग से करेंगे स्वागत. पहिला बॉल पहिला 4. पहिल्या बॉल वरती मात्र इथून चौकार येताना आपल्याला पाहायला मोदो आहे आणि या 4 धावेनिशी मात्र संघाचं अकाउंट यावेळेस ओपन होताना आपण पाहिलं. महेश म्हात्रे वयाल एक्सप्रेस त्यांच्या नावाचा उल्लेख मी केला होता की मुंबईमध्ये जाऊन पण ज्यांनी मात्र वयाल गावाचं नाव मोठं केलं, आपल्या रसायन विभागाचं नाव मोठं केलं आणि बाईक जिंकली. त्यांनी रायगडच्या जिल्ह्याच्या संघामधून पण खेळून आपल्या विभागाला मोठं केलं ते महेश म्हात्रे. यावरचा बॉल त्याच दिशेने ऍक्शन रिप्ले. ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. युक्तीचा केलाय वापर. मस्तक वरती दिलाय दस्तक. बॉल फरार झालाय. आणखीन एक चौकार आलाय. ते आमचे कमालीचं डीजे ऑपरेटिंग त्यांची राहिलेली आजच्या दिवस रात्रीमध्ये. तर भाऊ ठोंबरे आमचे डीजे ऑपरेटर यांचं पण कौतुक करूया. बरीचशी पारितोषिकं पण त्यांना मिळाली मगाशी मी पाहिलं. दरम्यान एक दानशूर व्यक्तिमत्व, दानशूर दाते आमचे सन्माननीय तानाजी उतेकर साहेब यांनी देखील आम्हाला समालोचनासाठी 200 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी दिलेलं आहे. कलेची कदर करणारे व्यक्तिमत्व तानाजी उतेकर साहेब आणि त्यांनी 200 रुपयांचं पारितोषिक दिलेलं आहे. त्यांचा आपण आभार व्यक्त करूया.
यावेळेस मात्र चेंडू बॅकफूट वरून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क मात्र यावेळेस घडत नाहीये. येथून चेंडू येतो निर्धाव. विजय पाटील साहेबांनी 3 बॉल 3 विकेट 10,000 रुपयांचं पारितोषिक लावलेलं आहे गोलंदाज कल्पेश कुरंगळे या गोलंदाजासाठी. पण आता वाटतंय की पारितोषिक मिळण्याची शक्यता थोडी कमी झालेली आहे, कारण 3च बॉल बाकी. यावेळेचा चेंडू पण फिरून मारण्याचा प्रयत्न आणि इथून देखील निर्धाव चेंडू मात्र आपल्याला डिलिव्हर्ड होताना पाहायला मिळेल. आजच्या या दिवस रात्रीमधील सेकंड लास्ट मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रसाद खाने साहेबांनी पुरस्कृत केलेला त्यांच्या सुपुत्राच्या नावाने खेळणारा युवराज 11 गावदेवी वयाळ आणि त्यांच्या विरोधात शिवराज 11 SSG गावदेवी पानशील. बॉल मात्र जसा सुई मधून धागा ओवावा तसा गॅप मधून चेंडूला मात्र काढलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. धावफलकावरती 12 धावा विदाउट लॉस टीम वयाळ. जिथे मात्र अजूनही धाव्यांची गरज असेल 32. पुढे सरसावल्यात पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न, पददालित्याचा वापर केला होता. यावेळेस मात्र चेंडू बॅट सोबत तितकासा कॉन्टॅक्ट होताना पाहायला मिळाला नाही. देर इज नो एलिव्हेशन इन द शॉट आणि त्याच्यामुळे एकच धाव या चेंडूवरती मिळतीये. एका धावेच्या बरोबरीने P1चं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं. पाठलाग करायचा आहे 44चा. धावा झाल्या त्या स्कोर कार्ड वरती 13 धावा विदाउट लॉस. समीकरणाचा आपण जर विचार केला तर येणारे मात्र आता 18 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल 31 धावांची. नक्कीच आमचे लोधिलीचे विनायक देखील इकडे आलेत. त्यांना देखील विनंती असेल आपण संकेत विनायक आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय. धावा झाल्यात त्या स्कोर कार्ड वरती 13. येणारे 18 बॉल आणि विजयासाठी 31 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मोदी आहे. पेणचे आमचे गौरव पाटील, प्रवीण गावंड या स्पर्धेला एन्जॉय करतायत. मोपाड्याचे आमचे आदेश चव्हाण या स्पर्धेला एन्जॉय करतायत. त्यांचं आपण करूया हार्दिक स्वागत आणि मैदानाच्या आतमध्ये वळूया जिथे मात्र येणारे 18 बॉल गरज असेल 31 धावांची. यावरचा चेंडू हो कमालीचा फटका पण बॉल हवेत. कॅचची शक्यता क्षेत्ररक्षकाला आहे. चेंडू खाली. हार और जीत के बीच जो खिलाड़ी सबसे बड़ी दीवार बनकर खड़ा था महेश मात्रे, उस दीवार को चकनाचूर किया जाएगा. सगळ्यात मोठा धक्का फलंदाज बाद. होताना पाहायला मोदय खरतर ज्यांच्या सौभाग्यवती ग्रुप ग्रामपंचायत वासांबेच्या विद्यमान सदस्य आहेत आणि प्रत्येकाला सरळ हाताने मदत करणार एक प्रामाणिक शांत संयमी व्यक्तिमत्व आमचे विनोद दादा पाटील म्हणजे पप्पू शेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. स्पर्धेच्या माध्यमातून पप्पू दादा आपलं मनापासून स्वागत या ठिकाणी असेलच. पप्पू शेठ पाटील आलेले आहेत. खरं तर गावामध्ये कोणताही कार्यक्रम असू द्या, गावामध्ये कोणती क्रिकेटची स्पर्धा असू द्या, गावामध्ये कोणताही सण समारंभ असू द्या, प्रत्येक वेळी मदतीला धावून जाणारं व्यक्तिमत्व आमचे पप्पू शेठ पाटील. त्यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि दरम्यान सन्माननीय आमचे सचिन दादा आणि त्यांच्या बरोबरीने अजयजी म्हात्रे यांचं पण या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपण व्यासपीठावरती स्पर्धेच्या माध्यमातून करतो मनपूर्वक आणि सहर्ष असं स्वागत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जर आपण तिकडे लक्ष दिलं तर पाहायला मिळेल की धावफलकावरती धावा झालेल्या आहेत. त्या म्हणजे आता 15 धावा. विजयासाठी अजूनही येणारे 16 चेंडू बाकी असतील आणि गरज असेल ती म्हणजे 29 या धावेंची. 16 चेंडू 29 धावेंची गरज आहे. का 2 मोठ्या पटक्यांची गरज असेल आणि प्रयत्न केले जात आहेत. ऑन साइडला ड्राईव्ह केलेला बॉल 2 खेळाडूंच्या मधोमध गॅप मध्ये आहे. अनिल वानखळे त्या ठिकाणी उभे आहेत. चेंडूला मात्र अडवलं जाईल. तत्पूर्वी एक डबल धाव ही मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली आहे. जय वानखळे यांचा विचार केला मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच पारितोषिक
पण या ठिकाणी जिंकलं होतं जय वानखळे यांनी. कमालीची गोलंदाजी राहिली होती. स्पर्धेमधील सगळ्यात मोठा षटकार आतापर्यंत कोणी मारला असेल तर तो जय वानखळे यांनी मारला आहे. पण त्यांना इथे आता षटकारांची आतिषबाजी नाही तर निर्धाव चेंडूंची जबाबदारी पार पाडायची आहे आणि त्याच्यासाठी मात्र ते बॉलिंग ट्रॅकवरती आलेले आहेत. हो हो, जबाबदारी पूर्णपणे पार पाडतायत. बीट केलं यावेळेस पण बल्ला घोमा कनेक्शन नाही. विदाऊट कनेक्शन नो रिॲक्शन या गोष्टीचा उल्लेख केला जातो. इथून आपल्याला एक निर्धाव चेंडू पाहायला मिळेल आणि निर्धाव चेंडूवरती कोणतीच धाव नसते. धावा स्थिरावल्या गेल्यात त्या म्हणजे तब्बल 17 या आकड्यावरती. यावेळेचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र घरंगत चाललाय डीप वाईडिश रॉंग ऑफच्या दिशेने. येथून पण 2 धावा या मैदानाच्या आतमध्ये मात्र पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावेंच्या बरोबरीने धावसंख्या मात्र आता वाढली गेली आहे. इक्का दुक्का दिल्ली दुरुस्त नाही, दिल्ली दुरुस्त करवायगा. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. यशाचा मार्ग प्रयत्नातून जातो आणि संघर्ष यशाची गुरुकिल्ली आहे. संघर्ष करावा लागेल. बॉल मात्र हवेमध्ये. क्षेत्ररक्षक 2-2 चेंडूचा करतात पाठलाग. नो मॅन स्टँड देअर. जमिनीवरती टप्पा पडला गेला चेंडू. तत्पूर्वी पुन्हा एकदा 2 धावा या मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जातील. 2 धाव्यांच्या बरोबरीने ओव्हर क्रमांक 2 पण संपली आहे. पाठलाग करायचा होता 44 आणि धावा झाल्यात त्या धावपलकावरती 21 धावा. समीकरणाचा जर आपण मात्र विचार केला तर येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 23 धाव्यांची गरज असेल युवराज 11 गावदेवी वयाळ या संघाला. 12 चेंडू आणि विजयासाठी मात्र 23 धाव्यांची गरज आहे. अजूनही स्ट्राईक मिळालेली नाहीये. अक्षय म्हात्रे जे पण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक जिंकले होते अक्षय म्हात्रे यांनी, पण यावेळेस मात्र त्यांना एकही चेंडू खेळण्याची संधी मिळत नाही आहे. चला महेश, लवकर जायचंय जरासं, कारण की स्पीडअप थोडा ठेवायचा आहे. त्यामुळे विनंती आहे, कारण आपल्याला रात्रीमध्ये काही रेस्ट्रिक्शन पण असतात ते पण फॉलो करावे लागतात आणि त्याच्यामुळे विनंती आहे की आपण स्पीडअप पण मेंटेन करायचं. इकडे व्यासपीठावरती आपण बऱ्याचशा मान्यवरांना विराजमान होताना पाहिलेलं आहे. बरेचसे आमचे पाहुणे मंडळी जी या ठिकाणी मात्र या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि का घेऊ नये, खरं तर या स्पर्धेसाठी मेहनत केलेली आहे ती म्हणजे आई टाकेदेवी क्रिकेट संघ रिसवाडी यांनी या स्पर्धेच्या आयोजनामध्ये मेहनत केलेली आहे. ब्रदर्स ग्रुप यांनी आणि या स्पर्धेच्या आयोजनामध्ये मेहनत केलेली आहे. 2 हुकमाचे एक्के आमचे सतेजजी महाडिक, अमोलजी मांडे साहेबांनी. आणि का गर्दी असू नये व्यासपीठावरती. आज खरं तर जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करता, प्रामाणिकपणे कोणती गोष्ट करता, त्याचा फळ हे तुम्हाला मात्र नेहमी चांगलंच मिळत असतं. आज ज्या प्रामाणिकपणाने आणि ज्या ऊर्जेने, ज्या आनंदाने या ठिकाणी आयोजन केलं गेलं आहे त्याचंच यश आहे की एवढी सगळी मंडळी आज एवढ्या रात्री पण या व्यासपीठावरती आहेत. त्यासाठी सगळ्या मान्यवरांचं कौतुक आणि विशेषतः सगळ्या आयोजकांचं पण आपण कौतुक करूया. महेश तांडेल आलेले आहेत. ओव्हर क्रमांक 3 त्यांच्या हातामध्ये मात्र सोपवण्यात आलेली आहे. इकडे गरज आहे आता 12-23ची. 12-23ची गरज म्हणजे एका ओव्हरमध्ये 11, एका ओव्हरमध्ये 12 अशा धावा आल्या तर मात्र 12 मध्ये 23 बनल्या जातील. हो, दांडी 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 गोल. फलंदाजाची बत्ती पण गोल केली आहे. एष्ट्या उद्ध्वस्त यावेळेस मात्र होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अरे रागानं काय बघतोस रागानं, तुझी दांडी ती उडवली वागानं. फलंदाज बाद. इथून मात्र फलंदाज बाद झाला गेलाय. खरं तर ज्याच्या फलंदाजीची वाट सगळेजण पाहत होते, ज्याला स्ट्राईक मिळण्याची वाट सगळेजण पाहत होते, अक्षय म्हात्रे कधी स्ट्राईक एंडवरती येतील, कधी धावा बनवतील, परंतु पहिल्या चेंडूवरती त्यांची दांडी गोल केली महेश तांडेल या गोलंदाजाने आणि मोठा धक्का दिलाय वया संघाला. यावेळेचा चेंडू लीव केलाय आउटसाइड द ऑफ स्टंप, व्हाईट लाईनच्या बराचसा बाहेरून, मात्र चेंडू या ठिकाणी निघून चाललाय
अवांतर मात्र धाव या चेंडूवरती मिळेल. आज स्वयं आवस्कर सर तुमची स्कोरिंग तर चांगली राहिलेलीच आहे, पण त्याच्याच बरोबरीने पंचगिरी पण फार चांगली राहिलेली आहे. तिकडे आमचे निशांत माळी सर आपल्याला पाहायला मिळत आहेत, इकडे अरुण पारंगे सर पाहायला मिळत आहेत, आमचे अविनाश पारंगे सर, नरेश म्हात्रे सर, सगळ्यांनी चांगली पंचगिरी केलेली आहे आणि पंच क्रिकेटचा आत्मा आहे, त्यामुळे त्यांचं पण कौतुक करूया. यावेळेसचा चेंडू पण लिव्ह केला गेलेला आहे. अवांतर बॉल मात्र यावेळेस आपल्याला येताना पाहायला मिळतो. इथून पण धावा आता वाढतील. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे आता टोटल 23 धावा. खरं तर 12 मध्ये 23 करायच्या होत्या, आता मला वाटतं 11 मध्ये 21 करायच्या आहेत. 11 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये नयेश तांडेल पहिल्या चेंडूवरती दांडी गोल केली होती, विकेट मिळवली होती. त्याच्यानंतर मात्र दोन अवांतर चेंडू फेकताना पाहायला मिळतोय. ॲज अन बॉलर यू हॅव टू मेंटेन ॲक्युरसी, ॲज अन बॉलर यू हॅव टू मेंटेन द कन्सिस्टन्सी इन युअर लाईन अँड लेंथ, परंतु ती करण्याची आता गरज असेल. इथे नयेश तांडेल पुन्हा एकदा तयार झाल्यात. गोलंदाजी ट्रॅकवरती ओव्हर क्रमांक 3 राईट आर्म ओव्हर द विकेटचा अँगल वापरतायत. हो, बॅट मात्र फिरली गेलेली आहे यावेळेस. वेगाने बॉल डिलिव्हर केला होता, पंचांकडे अशाभूत नजरेने पाहिलं जात आहे. देर इज नो सिग्नल फ्रॉम द अंपायर्स आणि त्यामुळे इथून हा चेंडू जो आहे तो निर्धाव जाताना आपल्याला पाहायला मिळेल. आपण आयोजकांचं कौतुक केलं होतं की एवढे सगळे पाहुणे एवढ्या रात्री पण आहेत, पण एवढे सगळे प्रेक्षक पण एवढ्या रात्री या स्पर्धेला एन्जॉय करतायत, त्यामुळे अजून त्यांचं विशेष कौतुक आपण करायला पाहिजे. कारण खरं तर जेव्हा प्रेक्षक तुम्हाला दाद देतात ना, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने यशस्वी होता. आणि आज एवढे प्रेक्षक एवढ्या रात्री आहेत, हे यश आहे खरं तर या स्पर्धेचं, आणि त्यासाठी पुन्हा एकदा आपण सगळ्या आयोजकांचं कौतुक करूया. यावेळेचा चेंडू पण लिव्ह केला गेलाय, पण पुन्हा एकदा दोन हात आमच्या दिशेने समांतर करताना आपल्याला पाहायला मिळतील. चेंडू आलाय अवांतर, दोन हात केले होते समांतर आणि एका धावेच्या बरोबरीने आता टोटल वाढलेली आहे 24 धावा. 24 धावा या धावफलकावरती मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतील. 10 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. 2 वर्ष जर आपण मागे गेलो, 2024चं ते वर्ष जिथे भारतीय संघाने T20 वर्ल्ड कपची फायनल जिंकली साऊथ आफ्रिकेच्या विरोधामध्ये. लॉंग ऑफ लॉंग ऑफ लॉंग ऑफ सूर्यकुमार यादव, परंतु इथून मैदानाच्या आतमध्ये नयेश तांडेलने आणखीन एक फलंदाजाला दाखवलाय पवेलियनचा रस्ता. आणखीन एक विकेट मिळतीये, फलंदाज बा. केला तर समीकरणामध्ये आता झालेला आहे बदल. येणारे चेंडू बाकी आहेत 9 आणि करायचे आहेत 20 धावा. सन्माननीय सचिनजी महाडिक साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. सन्माननीय सचिन महाडिक साहेब, मी आपल्याला विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत केलं जाईल. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण वळूया. 9 बॉल, विजयासाठी गरज 20 धावांची. इथून मात्र युवराज 11 गावदेवी वया संघ बाजी मारेल का? प्रयत्न केले, 2 सामने जिंकले, परंतु खर तर या प्रयत्नावरती विजयाची मोहर येईल का हे बघणं गरजेचं आहे. नयेश तांडेल पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने येत आहेत. हो, खोलवर टप्प्याचा बॉल, यॉर्कर. यॉर्कर जो बनाती है बल्लेबाजों को गन चक्कर, और यॉर्कर पर हो जाते हैं बल्लेबाज रफू चक्कर. तो यॉर्कर मात्र यावेळेस येताना आपण पाहिला आणि आणखीन एक निर्धाव चेंडू हा मैदानाच्या आतमध्ये फेकला गेलाय. कसून गोलंदाजी केली जातीये. लाईन लेंथ मी मगाशीच म्हटलं, अॅक्युरसी, कन्सिस्टन्सी सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. बॅटर विन्स द मॅचेस बट बॉलर विन्स द टुर्नामेंट, या गोष्टीचा उल्लेख मी केला होता. गोलंदाजी चांगली असेल तर स्पर्धा तुम्ही जिंकाल. नयेश तांडेल इम्पॉर्टंट षटक फेकलाय. खरं तर गावदेवी पांचील संघाचं भविष्य या ओव्हरमध्ये असेल. आक्रमण करण्याचा प्रयत्न यावेळेस केला गेलाय. बॉल खरं तर स्लॉट मध्ये डिलिव्हर्ड झाला होता. क्षेत्ररक्षक पंप झाल्यात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, स्वतःच्या पायावरती मात्र कुऱ्हाड मारली आहे. अति घाई संकटात नाही और नजर हटे तो दुर्घटना घटी. फलंदाज बाद.
चं गाणं आपण या ठिकाणी ऐकलं. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांचा हा भगवा, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा भगवा. परंतु तोच भगवा शिवसेनेचा पण आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच शिवसेनेचे एक दमदार कार्यकर्ते जे मात्र या स्पर्धेमध्ये आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मातोश्रीवरून निर्माण केलेला शिवसेना हा पक्ष आणि त्याचे निष्ठावंत कार्यकर्ते. प्राण गेला तरी चालेल, प्रतिष्ठा कमी नाही झाली पाहिजे, आयुष्य संपलं तरी चालेल, निष्ठा कमी नाही झाली पाहिजे. रोशन शेठ महाडिक यांचा नावाचा उल्लेख करायला पाहिजे. कायम निष्ठावंत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं पण आभार व्यक्त करूया, कारण बरीचशी मेहनत त्यांनी घेतलेली आहे. या वेळेचा चेंडू आक्रमण करण्याचा प्रयत्न, बाहेरची कडा घेतली आहे. बॉल मात्र ट्रॅव्हल होताना आपण पाहिला शॉर्ट थर्डमॅनच्या एरियामध्ये. येथून देखील एक सिंगल धाव ही मैदानाच्या आतमध्ये मिळाली गेलेली आहे आणि एका धावेच्या बरोबरीने आता टोटल वाढली जाईल. 26 धावा हे मात्र धावपलकावरती जमवल्या गेल्यात. ओव्हर क्रमांक 3चा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये संपला आणि धावा झाल्यात त्या धावपलकावरती 26 धावा. विजयाचं समीकरण जर आपण पाहिलं, येणारे 6 बॉल, गरज आहे 18 धावेंची. सहा चेंडू 18 धावा. स्पीडअप थोडंसं ठेवायचं आहे, विनंती असेल. शिवराज 11 SSG गावदेवी पांचेल संघाला विनंती आहे, थोडासा स्पीडअप पण ठेवा. आज स्पर्धा संपून उद्या सकाळी परत सुरू करायची आहे. इथे मात्र 6 चेंडू आणि विजयासाठी 18 धावेंची गरज. शेवटचं षटक, निर्णायक ओव्हर. बॉलिंग ट्रॅक वरती समीर वानखळे आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. ओव्हर क्रमांक 4 साठी समीर वानखळे यांच्या हातामध्ये मात्र षटक सोपवलं गेलेलं आहे. ओव्हर क्रमांक 4. टीम शिवराज 11 SSG गावदेवी पांचल संघाचं भविष्य स्वतःच्या हातामध्ये घेऊन मात्र समीर वानखळे सज्ज झाल्यात. तर टीम युवराज 11 गावदेवी वयाचं भविष्य स्वतःच्या हातामध्ये घेऊन फलंदाज पण तयार झालेले आहेत. एका बाजूला पवार की पवार विजय पवार आणि त्यांच्या दुसऱ्या बाजूला सबसे कातिल सूरज पाटील. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळेल. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 18 धावेंची गरज आहे. राईट हॅम ओव्हर द विकेट. गोलंदाज मात्र यावेळेस आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती तयार पाहायला मिळतील. कोण जिंकणार, कोण सुपर 4 मध्ये जाणार, कोण मात्र एका ट्रॉफीचा हकदार होणार, यासाठी ही लढाई आहे. 6 बॉल 18ची गरज. पहिला चेंडू पायांवरती आदळला होता. शरीराचा वेध घेणारा हा बॉल आहे. शॉर्ट लॉंगलेगच्या दिशेने मात्र ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. पंचांचा लेग बायचा सिग्नल. एक धाव आली आहे. एक्का दुक्का दिल्ली दुरुस्त नाही, दिल्ली दुरुस्त कर पाएगा. सिंगल डबल सामने जिंकवणार नाहीयेत, पराभवाच्या दिशेने घेऊन जाणार आहेत आणि त्याच्यामुळे सावकार षटकार तुम्हाला यावेळेस मारावे लागतील. प्रयत्न करायचे असतात, कारण प्रयत्न केला तरच यश मिळतं. खरं तर माझे फेवरेट समालोचक नेहमी म्हणतात की नजरिया बदला तो नजारे बदले और कश्ती बदली तो किनारे बदले. तू जो चाहता है वो ना तेरे वनवास में है ना तेरे संन्यास में है, अंदर झांक के देख वो तेरे विश्वास में है. आणि त्या विश्वासाने यावेळेस मात्र खेळणं गरजेचं आहे. जिथे येणारे 5 बॉल आणि गरज असेल 17 धावेंची. 5 चेंडू 17ची गरज आहे. ऑन साइडला ड्राईव्ह केलेला बॉल. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलेत. अनिल मिस फिल्डिंग करतील. चुकीला माफी नाही. क्रुशियल मुमेंट वरती मॅच आहे. येथून तुम्हाला चुका सुधारायच्या आहेत ना की चुका करायच्या आहेत. 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या गेल्यात. प्रयत्न कराल तर यश मिळेल, कारण यशाचा मार्ग प्रयत्नातून जातो. संघर्ष ही यशाची गुरु केली मगाशीच मी सांगितलं. आणि आता 4 मध्ये 15ची गरज. हो, यावेळेचा पण चांगला बॉल आहे. समीर वानखळे म्हणजे वे खिलाडी आहे आणि खरं तर त्यांच्या विरोधामध्ये 6 बॉल मध्ये 18 धावा करणं ते पण एवढ्या रात्रीच्या या वातावरणामध्ये कठीण असेल आणि खरं तर ती कठीणाई जाणवते. पण इकडे युवराज 11 गावदेवी वया संघाच्या दिशेने प्रसाद खाने साहेब आमच्या इकडे आहेत. थोडंसं त्यांच्या चेहऱ्यावरती आता आपल्याला टेन्शन पाहायला मिळेल, कारण संघ मात्र इथे आता अडचणी झालेला आहे. धावसंख्येचा जर आपण विचार केला तर 3 बॉल आणि विजयासाठी मात्र आता गरज असेल 14 धावेंची. 3 चेंडू 14 धावा. 1 षटकार आला, 1 चौकार आला. तर मॅच मध्ये नवीन ऊर्जा येईल, एंटरटेनमेंट वाढेल, फोकट में पैसा वसूल मॅच होईल. पण त्याच्यासाठी ते धावा यायला पाहिजे आहेत. 1 निर्धाव चेंडू जर आला, गावदेवी पांचील विजय ऑलमोस्ट मात्र त्यांना मिळेल. पण तसं घडेल का?
काय होईल, मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे सामना पुढे जाईल. येणारे 3 बॉल, गरज असेल 14 धावेची. समीर वानखळे तयार आहेत आणि त्यांच्या समोर फलंदाज मात्र यावेळेस तयार असतील, ते म्हणजे स्ट्राईक एंड वरती विजय पवार. पवार की पॉवर चालली नाहीये. हो, इथून मात्र चेंडू दिसला नाहीये. काय घडलंय? नशीब खराब, आणि नशीब खराब तर काय करणार अशोक सराफ, आणि इथून मात्र चौकार. दोन चेंडू आणि 8 धाव्यांची गरज आहे. वॉर्निंग द्यायची आहे. चला स्पीडअप करा. गावदेवी पानशिल संघ, स्पीडअप आपल्याला मेंटेन करायचं आहे. मगाशी सांगितलं विजिबिलिटी तेवढी नाहीये, त्यामुळे चेंडूवरती तुम्हाला तीक्ष्ण नजर या ठिकाणी ठेवावी लागेल. खर तर अर्जुनाचं लक्ष होतं मछली की आंख, आणि तुमचं लक्ष मात्र बॉल असायला पाहिजे. तो कोणत्या दिशेने जात होते तुम्हाला पाहणं फार गरजेचं. पण 2 चेंडू 8ची गरज. 2 चेंडू 10 धाव्यांची गरज होती. येथून मात्र हा चेंडू आपल्याला निर्धाव येताना पाहायला मोदू आहे, आणि या निर्धाव चेंडूच्या बरोबरीने ऑलमोस्ट मात्र हा सामना जिंकलाय की काय असं म्हणावं लागेल. तो म्हणजे शिवराज 11 SSG गावदेवी पानशिल संघाने. कारण येणारा 1 बॉल आणि विजयासाठी मात्र आता 10 धाव्यांची गरज. स्पीडअप ठेवा. 1 चेंडू 10ची गरज आहे, त्यामुळे स्पीडअप ठेवायचं आपल्याला विनंती असेल. इकडे अविनाश पारंगे सर, नरेश म्हात्रे सर उठलेले आहेत पंचगिरी करण्यासाठी पुढच्या मॅच मध्ये. 1 चेंडू आणि 10ची गरज आहे. बरेचसे प्रेक्षक अजून पण खरं तर या स्पर्धेला एन्जॉय करतात, त्यांचा आपण विशेषतः आभार व्यक्त करूया. शनिवारचा दिवस आहे, सॅटर्डे नाईट म्हटलं की उद्या रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस. परंतु येथून मात्र आलेला हा षटकार आलाय का? यस, आलाय. परंतु वरात गेली, घोडे आले तर त्यांचा उपयोग नसतो. वेळ गेली, षटकार आला, त्यांचा उपयोग नसतो. सामना या ठिकाणी गमावलेला आहे, तो म्हणजे टीम